एव्हरीवन, मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रशांत सुरेश ठाकरे. मी आज बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट आणि बायोटेक्नॉलॉजी करिअर ऑपॉर्च्युनिटीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी प्लस बायो. टेक्नॉलॉजीच्या मदतीने नवीन जीवजंतूंचे प्रजाती निर्माण करणे त्याला बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. तसेच बायोटेक्नॉलॉजीचा हा शेतकऱ्यांच्या उत्पादनात हा मोठा वाटा आहे. ते कसे तर बायोटेक्नॉलॉजीमुळे एक नवीन प्लांटची ब्रीड निर्माण होते. त्यामुळे हाय व्हेरिएशन किंवा हाय प्रजाती प्लांटची निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढते. तसेच बायोटेक्नॉलॉजी इन्सेक्ट व डिसीज कंट्रोल करण्यासाठी पण खूप मदत करते. आणि बायोटेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये आपण मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट टिश्यू कल्चर, बायो इन्फॉर्मेशन आणि नॅनो टेक्नॉलॉजी असे अनेक विषय आपण शिकत असतो. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये आपण DNA, RNA आणि प्रोटीन यांचे फंक्शन व स्ट्रक्चर याच्याबद्दल स्टडी करतो. तसेच प्लांट टिश्यू कल्चरमध्ये स्मॉल पार्ट ऑफ प्लांट विदाउट सॉईल अंडर ग्रोईंग कंट्रोल कंडिशनमध्ये आपण गोल्ड प्लांट असं ग्रो करू शकतो. तसेच नॅनो टेक्नॉलॉजी या वर्ल्डमध्येच नॅनो टेक्नॉलॉजीचा अर्थ आहे. नॅनो म्हणजे नॅनो पार्टिकल, फॉर एक्झाम्पल नॅनो चिप, सेन्सर असे विविध पद्धतीचे आपण नॅनो इन्स्ट्रुमेंट बनवू शकतो. बायो इन्फॉर्मेशनमध्ये आपण असं शिकतो की जिनोम डाटाबेस, प्रोटीन डाटाबेस आणि 3D स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन या अशा अनेक डाटाबेसचा आपण अभ्यास करतो. तर बायोटेक्नॉलॉजी का करावे, बायोटेक्नॉलॉजीचा विशिष्ट असं आहे. आपण पाहिलं दोन वर्ष आधी आपल्याकडे कोरोना व्हायरस या नावाचा रोग आला. त्या कोरोनाला मात देण्यासाठी आपण कोविड वॅक्सिन बनवली. ही कोविड वॅक्सिन ही बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने होतं. हेच आपल्या बाकीच्या स्ट्रीमपेक्षा आपल्याला बायोटेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स फील्ड ओळखतो. तसेच रिसर्च सायंटिस्ट, फार्मास्युटिकल कंपनीज आणि असे विविध ठिकाणी करिअर ऑपॉर्च्युनिटी या अवेलेबल असतात. आता आपण पाहिलं गेलं तर आपल्या पेक्षा जास्त फॉरेन कंट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीला खूप जास्त स्कोप आहे. आणि माझ्या कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये लोणी इथून आम्हाला फॉरेन जाण्यासाठी आता ऑपॉर्च्युनिटी चालू आहे. मी एक AIT असिस्टंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी 1 मंथ ट्रेनिंग कंप्लीट करून आलो. जर आपण तसं करिअर ऑपॉर्च्युनिटीबद्दल तर बोललो, पण तसंच त्यांचे जे आमच्या कॉलेज सिलेक्ट झाले त्यांनी कामाला लागले त्यांचे इन्कम कमीत कमी 25,000 ते 30,000 पासून स्टार्टिंग इन्कम हे बायोटेक्नॉलॉजी डिग्री झाल्यानंतर भेटतेच. आणि जर आपण मास्टर डिग्री केली तर मास्टर डिग्री इफेक्ट आपल्याला 1 लाखाची हेच आपल्या बायोटेक्नॉलॉजी खास वैशिष्ट्य. कारण बाकीचे जर आपण डिग्रीबद्दल बोललो बाकीचे पण काही कमी नाही, पण बायोटेक्नॉलॉजी अशी एक डिग्री आहे तर ते आपण UG लेवललाच आपण हाय पॅकेज किंवा हाय इन्कम कमवू शकतो. तसे बाकीच्या याच्यात आपलं बाकीच्या डिग्रीमध्ये आपलं मास्टर किंवा PG लेवलपर्यंत जावं लागतं ते इन्कम प्राप्त करण्यासाठी. असं बोलून मी माझी